नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या होमिओपॅथिक चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथीमधील एक बहुउपयोगी असं मदर टिंक्चर ज्याचं नाव आहे कुर्क्युमा लॉंगा. कुर्क्युमा लॉंगा हे होमिओपॅथिक मदर टिंक्चर हळदीपासून बनवलं जातं. हळदीच्या झाडाचं जे मूळ आहे ते अल्कोहोलमध्ये बराच काळ प्रिझर्व्ह केलं जातं आणि मग त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात आणि हे होमिओपॅथिक औषध बनवलं जातं. जवळपास 30% कुर्क्युमिन नावाचं केमिकल कंपाऊंड या औषधामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे क्वालिटी वाईज हे मदर टिंक्चर अतिशय चांगलं आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे. त्यामुळे ते बऱ्याच आजारांवरती प्रभावीपणे काम करतं. आता आपण बघूयात कोणते असे आजार आहेत ज्यामध्ये तुम्ही हे होमिओपॅथिक औषध घेऊ शकता आणि कुठले रिपोर्ट्स जे ॲबनॉर्मल असतात परंतु हे औषध घेतल्यानंतर नॉर्मल येऊ शकतात, हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची पहिली जी प्रॉपर्टी आहे ती हळदीची. जसं की प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. अगदी आपल्या साध्या मसाल्याच्या डब्यापासून हळदीचा वापर ते गंभीर आजारापर्यंत ही हळद वापरली जाते आणि खूप प्रभावीपणे ती काम करते. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली जी प्रॉपर्टी आहे हळदीची ती म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी. शरीरामध्ये कुठेही सूज जर आलेली असेल, शरीरावर जर तुमच्या सूज आलेली असेल, त्या ठिकाणी दुखावा असेल, लालसर जाणवत असेल, तिथलं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर वाढलेलं असेल, हात लावला तर त्या ठिकाणी गरम जाणवत असेल, अशा परिस्थितीमध्ये म्हणजेच बऱ्याच वेळा मुक्का मार लागलेला असतो, हाडांना जखम झालेली असते, हाडांचं फ्रॅक्चर झालेलं असतं आणि मग सूज आलेली असते. तर अशा प्रत्येक कंडिशनमध्ये तुम्ही जर ही हळद वरून एक्सटर्नली अप्लाय केली आणि पोटातून सुद्धा घेतली तर ही सूज आणि हा दुखावा निश्चितपणे कमी होतो. शरीरात कुठेही सूज असेल म्हणजे गॅस्ट्रायटिस असेल, ब्रॉन्कायटिस असेल, टॉन्सिलायटिस असेल, त्याचबरोबर आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस यासारख्या अनेक इन्फ्लॅमेटरी कंडिशन्समध्ये हे औषध अतिशय उत्तमपणे काम करतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणून हे कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर खूप उपयुक्त आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? की यामुळे आपल्या शरीरातील पेशींना पेशींचे जे आयुष्य आहे ते वाढवण्याचं काम अँटीऑक्सिडंट करतात. शरीरातील जे विअर अँड टिअरचं मेकॅनिझम आहे ते कमी करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात. तर हे कुर्कुमा लॉंगा हे मदर टिंक्चर एक उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. वारंवार होणारे श्वसन नलिकेचे इन्फेक्शन जसं की ब्रॉन्कायटिस, लहान मुलांमध्ये वारंवार होणारी सर्दी, खोकला, सायनुसायटिस, ब्रॉन्कायटिस यासारख्या कंडिशनमध्ये हे मदर टिंक्चर अतिशय उपयुक्त आहे. टॉन्सिलायटिसमध्ये तुम्ही हे मदर टिंक्चर कोमट पाण्यामध्ये मिसळून गार्गलिंग करू शकता, गुळण्या करू शकता. त्यामुळे टॉन्सिलायटिसचे त्रास हे कमी होणार आहेत. तुमच्या तोंडामध्ये जर वारंवार अल्सर्स येत असतील, हिरड्यांमध्ये इन्फेक्शन होत असेल, दातामध्ये इन्फेक्शन होत असेल, दात किडण्याची प्रोसेस जर सुरू झाली असेल, तर अल्सरवरती एक्सटर्नली हे तुम्ही अप्लाय करू शकता. तोंडामध्ये तुम्ही विथ द हेल्प ऑफ कॉटन हे मदर टिंक्चर एक्सटर्नली अप्लाय करू शकता. जेणेकरून वुंड हीलिंगची जी प्रॉपर्टी आहे ती या कुर्कुमा लॉंगम मदर टिंक्चरमध्ये अल्सर हीलिंगची, वुंड हीलिंगची प्रॉपर्टी पाहायला मिळते. त्यामुळे हे एक्सटर्नली अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. इंडायजेशन असेल, कॉन्स्टिपेशन असेल, लिव्हरचं फंक्शनिंग एन्हान्स करण्यासाठी हे कुर्कुमा लॉंगम मदर टिंक्चर अतिशय उपयुक्त आहे. बाईलचं सिक्रेशन प्रॉपर होण्यासाठी, काविळीसारखी जर बरीच लक्षणं तुम्हाला असतील, काविळीमध्ये अतिशय उपयुक्त असं हे मदर टिंक्चर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करतं. काविळीची सगळी लक्षणं कमी करतं. त्यानंतर स्किनसाठी, त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असं हे मदर टिंक्चर आहे. आपल्याला तर माहिती आहे हळद किती उपयुक्त आहे त्वचेसाठी. आपल्याकडे म्हण आहे, "पी हळद आणि हो गोरी." म्हणजे काय, की तुमच्या त्वचेचं जे कॉम्प्लेक्शन आहे, फेअरनेस वाढवण्याचं काम आहे, क्लीन त्वचा करण्याचं, शुद्ध करण्याचं जे काम आहे, ती ही हळद करते. म्हणूनच हे हळदीपासून बनलेले जे होमिओपॅथिक कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर आहे, ते तुमच्यामध्ये अँटी एजिंग म्हणून काम करतं. तुमच्यामध्ये जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, तो कमी करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे तुम्ही आहे त्या वयापेक्षा कमी दिसायला लागता. तुमच्यामध्ये दीर्घायुष्य होण्याची जी प्रोसेस आहे, ती सुरुवात होते. तुम्ही बराच काळ निरोगी राहू शकता. तुमच्या लिव्हरवरचा लोड, किडनीवरचा लोड, हार्टवरचा लोड कमी करण्यासाठी हे मेडिसिन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी कुर्क्युमिन नावाचं हे जे केमिकल कंपाउंड आहे, ते अतिशय मदत करतं. त्यामुळे हे मेडिसिन अँटी एजिंग म्हणून काम करतं. त्यानंतर स्किनचं कुठलंही इन्फेक्शन असेल, पिंपल असेल, ॲक्नीज असतील, त्यानंतर खाज असेल शरीरावर सुटणारी,
त्या सगळ्या तक्रारींमध्ये सुद्धा हे मदर टिंक्चर अतिशय उपयुक्त आहे. अँटी कॅन्सरस म्हणून हे मदर टिंक्चर काम करतं. कुठलाही कॅन्सर असो, कुठलाही ट्यूमर असो, ट्यूमरची जी साईज आहे ती आहे त्या परिस्थितीला अरेस्ट करण्याची जे महत्वाचं काम आहे ते हे मदर टिंक्चर करतं. तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कॅन्सर असेल आणि तुम्ही जर कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर घेतलं तर तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता. फर्स्ट स्टेजमध्ये जे कॅन्सर आहेत त्यामध्ये जर तुम्ही कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर घेतलं तर खूप छान पद्धतीने हिलिंग होतं आणि अँटी कॅन्सरस कॅन्सरच्या पेशी मारण्याचं काम हे मदर टिंक्चर करतं. मग तो ब्रेस्ट कॅन्सर असेल, कोलॉन कॅन्सर असेल, प्रोस्टेट कॅन्सर असेल, या सगळ्या कंडिशनमध्ये अँटी कॅन्सरस म्हणून हे मदर टिंक्चर काम करतं. एकंदरच तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्याचं काम करतं, कारण हे उत्तम अँटी बॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे, अँटी व्हायरल आहे, अँटी पॅरासाइटिक आहे. त्यामुळे कुठेही जर शरीरात इन्फेक्शन असेल तर ते कमी करून तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी हे मदर टिंक्चर अतिशय उपयुक्त आहे. मेंटली हे अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतं. तुमचं मूड स्विंग्स कमी करतं आणि तुम्हाला खुश ठेवण्यासाठी हे मदर टिंक्चर मदत करतं. त्याचबरोबर ब्रेन मध्ये तुमची मेमरी एन्हान्स करण्याचं, मेमरी बूस्टर म्हणून हे मदर टिंक्चर काम करतं. ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर ज्यावेळेला आपल्या शरीरातील वाढतो त्यावेळेला आपली मेमरी ही हळूहळू कमी व्हायला लागते. वाढत्या वयानुसार मेमरी हळूहळू कमी होत जाते. डिमेन्शिया, अल्झायमर्स डिसीज सारखे आजार जिथे विस्मरण होतं, तर अशामध्ये हा ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर म्हणजेच BDNF हा वाढला जातो आणि तो कमी करण्यासाठी कुर्क्युमिन हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यामुळं कुर्क्युमा लॉंगा मदर टिंक्चर तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मेमरी बूस्ट करण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये किंवा स्टुडंट्समध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे जर स्मरणशक्ती कमी असेल, अभ्यास केल्यानंतर ताण येत असेल, ब्रेन फटीग जाणवत असेल, तर अशा कंडिशनमध्ये लहान मुलांना सुद्धा तुम्ही स्टुडंटना सुद्धा हे मदर टिंक्चर देऊ शकता. ह्याचे अतिशय चांगले फायदे आहेत. आता आपण बघणार आहोत कुठल्या अशा कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये रिपोर्ट्स ॲबनॉर्मल असतात आणि ते रिपोर्ट नॉर्मल येऊ शकतात हे कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर दिल्याने. कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर हे तुमच्या लिव्हरसाठी, हार्टसाठी, किडनीसाठी अतिशय उपयुक्त असं मदर टिंक्चर आहे. हार्टचे ब्लॉकेजेस, ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी, तुमचे प्लेटलेट्स वाढू न देण्यासाठी, शरीरामध्ये कुठेही गुठळ्या न होऊ देण्यासाठी हे मदर टिंक्चर खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि रिपोर्ट्सच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाची अशी कंडिशन आहे, की ज्या ठिकाणी डायबिटीजचे पेशंट असतात. डायबिटीज मध्ये ब्लड शुगर लेवल वाढलेली असेल, तर ती कमी करण्यासाठी हे मदर टिंक्चर अतिशय उपयुक्त आहे. कारण डायबिटीजच्या पेशंटमध्ये बऱ्याच इन्फ्लॅमेटरी प्रोसेसेस होत असतात. त्यामुळे सूज, दुखावा, कॉन्स्टिपेशन यासारख्या बऱ्याच तक्रारी डायबिटीजच्या पेशंटमध्ये असतात. तर कुर्कुमा लॉंगा हे मदर टिंक्चर दिल्याने त्यांची ब्लड शुगर लेवल कमी यायला मदत होते. त्याचबरोबर ह्या सगळ्या तक्रारींमध्ये, लक्षणांमध्ये खूप चांगला लक्षणीय फरक आपल्याला पाहायला मिळतो या मदर टिंक्चर नंतर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्लॅमेटरी जे मार्कर्स आहेत. इन्फ्लॅमेटरी मार्कर कुठले तर जे CRP आणि ESR, सी रिएक्टिव्ह प्रोटीन आणि इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही हे मदर टिंक्चर दिलं तर ते कमी व्हायला मदत होते. जे वाढलेले मार्कर्स आहेत जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, यामध्ये आपल्याला ESR लेवल वाढलेली पाहायला मिळते, जो एक ऑटोइम्यून डिसीज आहे. तर जेव्हा तुम्ही कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर देता तेव्हा CRP आणि ESR लेवल ही कमी व्हायला मदत होते. कुठलंही इन्फेक्शन असेल तर त्यावेळेला WBC काउंट वाढते, म्हणजे टोटल ल्युकोसाइट काउंट वाढते आणि पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरातील वाढलेल्या असतील तशा कंडिशनमध्ये जरी कुर्कुमा लॉंगा हे मदर टिंक्चर दिलं तरी पांढऱ्या पेशी कमी होण्यासाठी हे मदर टिंक्चर अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर लाइपोप्रोटीन्स जे तुम्हाला शरीरामध्ये वाढल्यानंतर हार्ट अटॅक्स येण्याची शक्यता असते. तर अशा कंडिशनमध्ये हे मदर टिंक्चर दिल्याने तुमचे लाइपोप्रोटीन्स हे कमी होणार आहेत आणि फ्युचरमध्ये जाऊन हार्ट अटॅक्स येण्याची शक्यता सुद्धा कमी होणार आहे. तुमच्या हार्टची हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. ट्रोपोनिन टी फॅक्टर जो मायोकार्डियल मसल विकनेसमुळे येतो आणि हार्टच्या हेल्थशी संबंधित असतो. पुढे जाऊन फ्युचरमध्ये हार्ट अटॅक्स येण्याची शक्यता अशा पेशंटना असते जिथे ट्रोपोनिन टी फॅक्टर वाढतो. अशा कंडिशनमध्ये सुद्धा जर हे तुम्ही कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चर दिलं तर ट्रोपोनिन टी फॅक्टर हा कमी होतो. पुन्हा एकदा मी सांगते कुठले रिपोर्ट्स ॲबनॉर्मल असल्यानंतर जर हे मदर टिंक्चर दिलं कुर्कुमा लॉंगा तर ते नॉर्मल येऊ शकतात. तुमचं टोटल ल्युकोसाइट काउंट, ESR, CRP, ट्रोपोनिन टी फॅक्टर, लाइपोप्रोटीन आणि ब्लड शुगर लेवल या ॲबनॉर्मल रिपोर्ट्समध्ये अतिशय चांगले रिझल्ट्स या कुर्कुमा लॉंगा मदर टिंक्चरचे पाहायला मिळतात आणि आम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे ते तुम्ही नक्की वापरा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने. आता हे मदर टिंक्चर घ्यायचं कसं? तर ज्यावेळेला अल्सर्स असतील, मार लागलेला असेल त्यावेळेला ते एक्सटर्नली अप्लाय करायचं. टॉन्सिलायटिसमध्ये ते तुम्ही गार्गलिंग करायचं कोमट पाण्यासोबत हे मदर टिंक्चर मिक्स करून. टॉन्सिलायटिसच्या कंडिशनमध्ये गुळण्या करू शकता आणि इतर ठिकाणी तुम्ही हे मदर टिंक्चर पोटातून घ्यायचं आहे या सगळ्या आजारांना बरं करण्यासाठी. घ्यायचं कसं? अर्धा कप कोमट पाण्यातून 10 थेंब सकाळी, दुपारी, संध्याकाळी दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्याने घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे बहुउपयोगी औषध याचे परिणाम तुम्हाला कसे वाटले? आजचा व्हिडिओ कसा वाटला? हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला यापुढे कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील. आता ज्या सगळ्या तक्रारी मी सांगितल्या त्यापैकी कुठलीही तक्रार जर तुम्हाला असेल आणि तुम्हाला जर माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर नक्की संपर्क करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.